काही मुलांचे मला मेसेज येत आहेत, की मॅम आता आम्ही PSIचे ग्राउंड वगैरे करतोय, तर आम्हाला काही डाएट सांगा, जे प्रोटीन डाएट वगैरे आहे त्यासाठी. तर ॲज अ डायटिशियन मला थोडंसं त्यामध्ये आहे, थोडंसं नॉलेज आहे. तर मी तुम्हाला सांगू शकते, की किती प्रोटीन घ्यायला पाहिजे वगैरे. व्हेजिटेरियन लोकं, नॉन व्हेजिटेरियन लोकं त्यांच्यासाठी मी सांगू शकते. आणि ॲज मी पण अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये आहे, मी असं छानपैकी PPT नाही करू शकत. तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. जे पण आहेत त्यांनी लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या सवयीनुसार जसं जमेल तसं तुम्ही स्वतःचा डाएट हे करू शकतात, प्लॅन करू शकतात. तर पहिले तर नॉर्मल व्यक्तीचा प्रोटीन इंटेक किती असायला पाहिजे? नॉर्मल व्यक्तीचा 0.8 to 1.2 इतका पर ग्राम इतका प्रोटीन डाएट असला पाहिजे. नॉर्मल व्यक्ती जो एक्सरसाइज नाही करत त्याला 0.8 पण चालून जातं. पण जो एक्सरसाइज करतोय त्याला 1.2 तरी तुमचा सोर्स असला पाहिजे. तुमच्या डाएटमध्ये 1.2 kg पर ग्राम तेवढा तरी असला पाहिजे तुमचा डाएट. आणि जे ॲथलीट बॉडी असते ज्यांची, जसं की जे वेट लिफ्टिंग वगैरे, वगैरे जे ॲथलेटिक्स असतात त्यांना 2 ग्राम पर केजी एवढं असायला लागतं. तर जर समजा एखाद्या व्यक्तीचं वेट आपण 100 केजी कन्सिडर केलं, तर आपल्याला त्याला 100 ग्राम ऑफ प्रोटीन लागणार आहे. एवढं वजन तर नक्कीच जे पोलीस भरती करतायत त्यांच्यासाठी त्यांचं तर नसणारच आहे. आपण एखाद्या व्यक्तीचं 70 केजी पकडून चला. तर 70 केजीमध्ये तुम्हाला मग 70 ग्राम ऑफ प्रोटीन गरजेचं आहे. 70 ग्राम ऑफ प्रोटीन जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना त्रास होणार आहे. नॉन व्हेजिटेरियन जे आहेत त्यांना 100 ग्राम ऑफ नॉन-व्हेज जे चिकन, मटण आहे त्याच्यामधनंच तुम्हाला 25 ग्राम मिळून जाणार. तर त्यामुळे प्रश्न हा नाही आहे, की तुम्हाला तिथे 100 ग्राम जर तुम्ही डेली तर आपण कोणी खात नाही. नॉन-व्हेज जे पण खातात ते 100 ग्राम डेली असत तर त्यांचा इंटेक नसतो. इंटेक जनरली आपण वीकली घेत असतो 1-2 वेळा जास्तीत जास्त. म्हणजे मी पण व्हेजिटेरियन आहे, पण जितके पण नॉन व्हेजिटेरियन लोकं आहेत त्यांच्या घरामध्ये रोज तर काही नॉन-व्हेज होत नसतं. तर बाकी जे पर्याय आहेत ते मी तुम्हाला सांगू शकते. पहिला बेस्ट पर्याय तर नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी हाच आहे, की ते नॉन-व्हेज चिकन, मटण खातील. त्यातून त्यांना 100 ग्राममध्ये जवळपास 25 ग्राम ऑफ प्रोटीन मिळून जाईल. तर 100 ग्राम जर खाल्लं तर 25 ग्राम तिथे मिळतंय. एग्जमध्ये किती असतं जर विचार करायला गेला तर एग्जमध्ये असतं तुमचं एका एगमध्ये तुम्हाला 6 ते 7च ग्राम प्रोटीन मिळत असतं. आणि तुम्ही 3 अंडे जरी खाल्ले ना, तरी 18 ते 20 ग्रामच्या वरती तुमचं प्रोटीन इंटेक जात नाहीये. सो पण तरी पण जे नॉन व्हेजिटेरियन आहे तिथे त्यांना 100 ग्राम ऑफ चिकन आणि 3 अंडे याच्यावरती सुद्धा त्यांचं 50 ग्राम ऑफ प्रोटीन कव्हर होतंय. 50 ग्राम नाही, पण 40 ग्राम ऑफ प्रोटीन कव्हर होत आहे. मग बाकी थोडंसं उसळ वगैरे खाऊन ते कंप्लीट करू शकतात त्यांची नीड. पण जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांना तिथे एक प्रॉब्लेम होतो. तर सगळ्यात बेस्ट सोर्स जो आहे ना याचा प्रोटीनचा तो असतो पीनट म्हणजे तुमचे शेंगदाणे. पीनट हा बेस्ट सोर्स आहे. पीनटमध्ये 100 ग्राममध्ये जवळपास तुम्हाला मिळतोय तिथे पण तुम्हाला 25 ग्राम ऑफ प्रोटीन मिळतं. पण आपण 100 ग्राम तर एवढं नाही खात. 50 ग्रामपर्यंत तुम्ही खाऊ शकता. तर 50 ग्राम रोज पीनट खा. शेंगदाणे तर ते कसे खायचे? गूळ शेंगदाणे असतात ना, 50 ग्राम ऑफ शेंगदाणे घ्या, त्याच्यासोबत थोडा गूळ घ्या आणि तो खा. तर याचा बेनिफिट हा पण होईल, की तुमच्या बॉडीमध्ये आयर्न कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढणार आहे. आयर्नचं प्रमाण तुमचं वाढेल. त्यामुळे थकवा जो आहे तो तुम्हाला कमी होऊ शकतो. सेकंड आहे तुमचं एग्ज. एग्जमध्ये 3 एग्ज जर खाल्ले तुम्हाला 18 ग्रामपर्यंत प्रोटीन मिळणार आहे. त्यानंतर बेस्ट सोर्स असतो जो पचायला हलका असतो आणि चांगला असतो तो असतो ग्रीन पीस म्हणजे तुमचे हिरवे वाटाणे. तर ते तर दुकानांमध्ये आता ते फ्रोझन पण मिळत असतात. तर तुम्ही 100 ग्राम खाल्ले तर त्याच्यात खूप नसतं. एका अंड्या एवढं तुम्हाला त्याच्यातनं मिळतं. पण हे जे प्रोटीन आहे हे पचायला हलकं असतं आणि याला प्युअर प्रोटीन म्हणतात. तर हे प्रोटीन तुम्ही खाऊ शकता. एका पोळीमध्ये सुद्धा 3 ग्राम ऑफ प्रोटीन असतं. 3 पोळी जर तुम्ही खाताय तर 9 ग्राम ऑफ प्रोटीन तिथेही तुम्हाला मिळतंय. उसळ जर खाताय तुम्ही 100 ग्रामपर्यंत मटकीची, मुगाची त्याच्यात तर तुम्हाला 9 ग्राम ऑफ प्रोटीन मिळतं. दुधामध्ये सुद्धा 1 ग्लास दुधामध्ये 5 ते 6 ग्राम ऑफ प्रोटीन तुम्हाला मिळतंय. त्यानंतर एक असतं स्पिरुलिना पावडर मिळते. स्पिरुलिना एक प्रकारचं शेवाळ आहे. ते सुकवून मिळतं तुम्हाला. त्याचे 2 टेबलस्पून तुम्ही खाऊ शकता किंवा त्याचे टॅबलेट और कॅप्सूल खाऊ शकता. त्यात खूप प्रोटीन आहे अशातला प्रकार नाहीये. पण हे सुद्धा एक प्युअर प्रोटीन पार्ट आहे. याच्यातलं तुम्हाला 1 चमचा मागे जवळपास 4 ते 5 ग्राम प्रोटीन तुम्हाला मिळून जाईल. आणि याचा एक बेनिफिट हा आहे, की याच्यामध्ये खूप विटॅमिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत. तर तुमची ओव्हरऑल बॉडी त्यामध्ये सुधारणारच आहे. पण एक त्याचा याच्यामध्ये आहे ना 60 टू जितकं पण तुम्ही प्रोटीन खाताय म्हणजे जितकं पण पावडर खाताय त्यामध्ये 60 ग्राम ऑफ प्रोटीन असतं. 60% ऑफ प्रोटीन असतं. तर तुम्ही जर 100 ग्राम खाताय तर समजा तुम्हाला 100
ग्राम ऑफ 100% त्याच्यामधलं म्हणजे 60 ग्राम ऑफ प्रोटीन त्यामध्ये तुम्हाला मिळतंय. पण याचा डिसएडव्हांटेज हा आहे, की ऑब्व्हियसली हे तुमचं एक शेवाळ आहे, तर त्याचा वास वगैरे, त्याची टेस्ट वगैरे इतकी काही प्लीझंट नसते. तर तुम्हाला ते आवडेलच याची काही गॅरंटी नाही. एक आहे ब्रोकोली. ब्रोकोली पण तुम्ही खाऊ शकता. ब्रोकोलीमध्ये पण जितकं बेस्ट सोर्स आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा प्युअर सोर्स आहे तर मिळू शकतो. हे जे आपण डाळी-साळी दिसताय या आपण काउंट करायच्या नाही. म्हणजे वरण काउंट करू नका. कारण तुम्ही जितकंही खाता आहे ते ॲब्झॉर्ब तेवढं होत नाहीये. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये पोळीमधला तुम्ही काउंट करा. पण वरणामधला काउंट करण्याची एवढी पण काही म्हणजे मला वाटतं की ते तुम्ही स्किपच करून द्या. तर हे मी तुम्हाला काही प्रोटीनचे काही सोर्सेस सांगितले. ते तुम्ही ॲड करू शकता. सेकंड अजून एक मोठा सोर्स आहे. तो तुमचा नॉन-व्हेज सारखाच काम करतो. तो आहे तुमचा सत्तू. सत्तू म्हणजे फुटाणे पाहिले तुम्ही फुटाणे? फुटाण्यांची पावडर. तर ती पण तुम्हाला 100 ग्राम जवळपास नॉन-व्हेज सारखीच 20 ते 25 ग्राम ऑफ तुम्हाला प्रोटीन देते. तर तुम्ही दररोज 50 ग्राम फुटाणे तर खाऊच शकता. तसंच बसल्या-बसल्या अभ्यास करता-करता खाऊ शकता. बरोबर? तर ते पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता आणि टोटल तुमचं जितकं पण वजन आहे, तितक्या ग्रामपर्यंत तुमचं प्रोटीन इंटेक व्हायला पाहिजे, याचा विचार करा. आणि तसं ते तुम्ही प्लॅन करा. सेकंड अजून एक आहे, ज्यांचं होत नाहीये त्यांना अजून एक सोर्स म्हणजे प्रोटीन पावडर पिऊ शकतात. प्रोटीन पावडर तुम्हाला मार्केटमध्ये खूप साऱ्या मिळतात. मी रिकमेंड करणार नाही. मी पेशंटलाही माझ्या रिकमेंड नाही करत, की ही घ्या, ती घ्या. कारण ते ब्रँडिंग मला काही आवडत नाही. पण मी सांगेल, की मार्केटमध्ये जी इझिली अवेलेबल आहे ना, ती घ्या. आणि इझिली अवेलेबल आहे म्हणजे त्याची प्राईस कमी आहे. प्राईस कमी आहे तर त्यामध्ये भेसळ कमी असणार आहे. बरोबर. भेसळ एवढी नाही टाकत ते. जसं भेसळ मेनली कसली ती स्टिरॉइड्सची. ते स्टिरॉइड्स वगैरे टाकणार नाही ती. कारण ते ऑलरेडी फेमस आहे. तर तिला फेमस करण्यासाठी स्टिरॉइड टाकायची एवढी गरज नसते. सो मार्केटमध्ये जी इझिली अवेलेबल पावडर आहे ती तुम्ही घेऊ शकतात. आणि पावडरचा एकच डिसएडव्हांटेज असतो जे तुम्ही जिममध्ये खातात ना व्हे प्रोटीन वगैरे, वगैरे. तिच्यामध्ये स्टिरॉइडल कंटेंट त्यांनी टाकलेलं असतं जेणेकरून तुमची बॉडी बिल्ड व्हावी तेवढं तुम्हाला प्रोटीन मिळून तुमचं म्हणजे बॉडी बिल्डर तुम्ही दिसावे जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की हां पावडर खूप मस्त आहे. तर तो एक डिसएडव्हांटेज त्याचा आहे. काहींमध्ये असतो, काहींमध्ये नसतो. तर त्याच्यात मी कुठलीच कंपनीची गॅरंटी नाही घेऊ शकत. सो इझिली अवेलेबल जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. प्रोटीनसोबत सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा असतो की प्रोटीन जेव्हा मेटाबोलाइज होतं तेव्हा मेटाबॉलिझम सोबत त्याला ते युरिया वगैरे म्हणजे नायट्रोजनस प्रोडक्ट त्याचं बाहेर पडतं आणि हे बॉडीमध्ये फ्लश नाही झालं तर तुमच्या जॉइंट्समध्ये डिपॉझिट होणार. ऑक्झॅलिक ॲसिड वगैरे, वगैरे जे पण आहे. लॅक्टिक ॲसिड डिपॉझिट होतं तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही अनॅरोबिक एक्सरसाइज करत असतात. त्यामुळे पण त्या सगळ्या गोष्टींचा एक सगळ्यात मोठा डिसएडव्हांटेज एक असतो. तो म्हणजे तुम्हाला एकतर किडनी स्टोन होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, राइट? सेकंड असतो तुमच्या जॉइंटमध्ये तो डिपॉझिट होऊन तुमचे जॉइंट पेन होऊ शकतात किंवा सगळ्यात छोटा प्रॉब्लेम म्हणजे पायाला गोळे येतात तुमच्या, बरोबर? पायाला गोळे पण येऊ शकतात. तर ते तेवढं तुम्हाला बघावं लागेल. त्यासाठी जर तुम्ही नॉर्मली 10 ते 12 ग्लास पाणी नॉर्मल व्यक्ती पितोय, तर तुम्हाला इथे 20 ग्लासपर्यंत पाणी पिणं गरजेचं आहे. तर 20 ग्लास पाणी प्या आणि एक्सरसाइज करा आणि जितकं प्रोटीन दिलंय तुमच्या वजनानुसार कॅल्क्युलेट करा, की तुम्हाला काय-काय खाणं-पिणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार तुमचं स्वतःचं डाएट तुम्ही स्वतः प्लॅन करू शकता. तेवढंच मी म्हणेल. बाकी कमेंटमध्ये तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही टाका. मला जसा वेळ मिळेल तसा मी ते तुम्हाला आन्सर करेल. ठीक आहे? तर मग ऑल दी बेस्ट तुमच्या ग्राउंडसाठी. आणि जेवढं तुम्ही बाहेर प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ग्राउंडवर त्याचा फायदा होणार आहे. तर प्रॅक्टिस चालू ठेवा. डाएट प्रॉपर घ्या. डाएट प्रॉपर नाही घेतलं तर तिथे अजून तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि तेवढा स्टॅमिना तुमचा येणार नाही. म्हणून डाएट आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली प्रोटीन फार गरजेचं आहे. तेवढी तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे, मग आपण इथेच थांबूया आता.